नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे बाकाल ॲग्रो पॅटर्न या आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलवर. शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2025 मध्ये तूर लागवडीसाठी तुरीच्या कोणत्या वाणाची निवड करावी? तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुरीच्या 2-4 नवीन जाती सांगणार आहे. शेतकरी मित्रांनो, अतिशय जबरदस्त असे हे वाण आहे. शेतकरी मित्रांनो, उच्च उत्पादनक्षम, रोगप्रतिकारक्षम आणि शिवाय मध्यम कालावधीमध्ये येणारे हे वाण असल्यामुळे शेतकरी मित्रांनो, ऑक्टोबर नंतर तुम्हाला हिवाळी पिकासाठी त्या ठिकाणी शेत सुद्धा खाली होतं. तर हे वाण कोणते आहे शेतकरी मित्रांनो, त्याची लागवड कशी करायची, अंतर काय घ्यायचं, जमीन कशी असली पाहिजे आणि या वाणाची मुख्य वैशिष्ट्य काय आहे, माहिती जाणून घेण्या अगोदर तुम्ही पहिल्यांदाच आपल्या बाकाल ॲग्रो पॅटर्न युट्यूब चॅनलवर आला असेल आणि तुम्हाला कोणत्याही पिकाच्या नियोजना संदर्भामध्ये माहिती हवी असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायला अजिबात विसरू नका. सोबतच समोरील नोटिफिकेशन बेल ऑन करा, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल. चला तर शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊया खरीप हंगाम 2025 साठी तुरीच्या टॉप नवीन ज्या व्हरायटी आहे तर त्या कोणत्या आहेत. तर यामध्ये पहिली जी व्हरायटी आहे शेतकरी मित्रांनो, ती आहे सुमन सीडची मालामाल. पांढऱ्या रंगाची तूर असून शेतकरी मित्रांनो 160 ते 170 दिवस या वाणाची जिथं परिपक्वतेचा कालावधी असून मध्यम कालावधीमध्ये येणार हे तुरीचं वाण आहे. शेतकरी मित्रांनो, म्हणजे ऑक्टोबर नंतर तुम्हाला हिवाळी पीक घेण्यासाठी शेत खाली होतं जर तुम्ही सुमन सीडचं मालामाल हे वाण लावलं तर. त्यासोबत या वाणाचं विशेष वैशिष्ट्य म्हणजे शेतकरी मित्रांनो, हे मर रोगासाठी प्रतिकारक्षम असं वाण आहे. म्हणजे तुमच्या शेतामध्ये तूर लागवड केल्यानंतर तुरीचे झाडं खूप जळत असतील, तूर उबळत असेल, तर अशा क्षेत्रामध्ये तुम्ही मालामाल तुरीची लागवड जी तर ती करू शकता. या ठिकाणी आपण यावर्षी पण मालामाल जे तर लागवडीसाठी आणलेला आहे. शेतकरी मित्रांनो, मागच्या वर्षी सुद्धा आपण या मालामाल तुरीची लागवड केलेली होती. तुम्ही मागच्या वर्षीचे आपले तुरीचे व्हिडिओ जर बघितले तर तुमच्या लक्षात येईल, संपूर्ण माहिती मी त्या व्हिडिओमध्ये सुद्धा दिलेली आहे. म्हणजे मर आणि वांजरोगासाठी विशेष प्रतिकारक्षम असं हे वाण आहे आणि उच्च उत्पादन क्षम असं वाण आहे. शेतकरी मित्रांनो, एकरी या वाणाची उत्पादन क्षमता जी आहे तर ती 14-15 क्विंटलची आहे. आता मालामालची जर तुम्हाला लागवड करायची झाल्यास शेतकरी मित्रांनो, हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या किंवा भारी जमिनीमध्ये सुद्धा तुम्ही या वाणाची लागवड तिथं करू शकता. खूप जास्त हलक्या जमिनीमध्ये म्हणजे ज्याच्यामध्ये मुरमाड किंवा चुनखड असेल अशा जमिनीमध्ये लागवड टाळावी. मध्यम हलकी ते मध्यम अशा जमिनीमध्ये तुम्ही या वाणाची लागवड करू शकता. जे अंतर तुम्हाला ठेवायचे तर अंतर मी तुम्हाला शेवटी सांगतो या तीनही व्हरायटीसाठी. त्यानंतर दुसरी जी 2 नंबरची व्हरायटी आहे शेतकरी मित्रांनो, तर ती आहे BDN 2013-41. आता ऍक्च्युली ही बदनापूर कृषी संशोधन केंद्रानं विकसित केलेली तूर आहे शेतकरी मित्रांनो, ज्याला आपण गोदावरी म्हणतो. परंतु मी तुम्हाला एका खाजगी कंपनीनं विकसित केलेल्या तुरीच्या वाणासंदर्भात बोलणार आहे आणि ते वाण यावर्षी आपण लागवडीसाठी या ठिकाणी आणलेलं आहे. पंचशील सीडचं तूर बियाणं आहे शेतकरी मित्रांनो, BDN 2013-41 GOD म्हणून सनी हे बियाणं आहे आणि 150 ते 160 दिवस या वाणाचा परिपक्वतेचा कालावधी असून हे पण मध्यम कालावधीमध्ये येणारच वाण आहे. पांढऱ्या रंगाची तूर आहे शेतकरी मित्रांनो आणि मर आणि वांजरोगासाठी ही पण विशेष शिफारसीत असलेली तूर आहे. शेतकरी मित्रांनो, या तुरीची सुद्धा तुम्ही लागवडीसाठी तिथं निवड करू शकता. मध्यम ते भारी जमिनीसाठी या वाणाची तुम्ही लागवड करू शकता. त्यानंतर नंबर 3चं जे वाण आहे शेतकरी मित्रांनो, ते आहे अंकुर सीडचं अंकुर 137 म्हणजे 13-7 आपण ज्याला म्हणतो. हे लवकर येणारं वाण आहे शेतकरी मित्रांनो, म्हणजे 140 ते 150 दिवसामध्ये येणारं हे वाण असून लवकर येणारं वाण आहे. या वाणाची लागवड तुम्ही हलक्या ते मध्यम जमिनीमध्ये करू शकता. मर आणि वांजरोगासाठी हे पण चांगलं वाण आहे शेतकरी मित्रांनो. तर ह्या ज्या काही 2-3 व्हरायटी मी तुम्हाला सांगितल्या, तर याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो आता मालामालसाठी तुम्ही मोठ्या अंतरामध्ये तिथं लागवड करायची आहे मालामाल आणि BDN ची. त्यानंतर अंकुरसाठी तुम्ही 6-4-2 किंवा 6-4-1 या अंतरामध्ये तुम्ही याची लागवड अंकुरची करू शकता. आता BDN आणि मालामालची जर तुम्हाला लागवड करायची झाल्यास तर याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो तुम्ही प्रति 4-4 तासाच्या नंतर 1 तास सोडून या वाणाची लागवड करू शकता. हा व्हिडिओ मी तुम्हाला काल दिलेला आहे. 4-4 फुटाच्या अंतराने काकरे मारायची आणि प्रति 4 तासाच्या नंतर आपल्याला 1 तास जे तर ते सोडून अशा पद्धतीने लागवड या 2 वाणाची तुम्ही करू शकता, जेणेकरून फवारणीसाठी मध्ये जागा मिळेल आणि हवेचं प्रॉपर व्हेंटिलेशन.
तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला तर लाईक करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा.